मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला सुरक्षित आणि अधिक आधुनिक बनवण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली असून कुर्ला कारशेडमध्ये तिची प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे। मुंब्रा येथे जून 2025 मध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। गर्दीमुळे दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या। याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलचा निर्णय घेतला। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली ही अत्याधुनिक लोकल आता मुंबईत दाखल झाली आहे। प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या नव्या लोकलमध्ये एक वेगळाच मुद्दा समोर आलाय। लोकलच्या अंतर्गत भागात सूचना देताना मराठी भाषेचा वापर टाळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झालाय। केंद्र सरकारच्या धोरणानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचा समावेश अपेक्षित असताना या लोकलमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषाच दिसून आल्या होत्या। यावर स्पष्टीकरण देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलंय की सध्या ही लोकल चाचणीच्या टप्प्यात असून अंतिम सेवेत दाखल होण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर केल्या जातील, तसेच आवश्यक त्या भाषिक दुरुस्त्याही करण्यात येणार आहेत। आता सध्या जी लोकल आपल्याकडे आलेली आहे, या लोकलवरती ही लोकल अद्यापपर्यंत आपण प्रवाशांच्या सेवामध्ये उपलब्ध केलेली नाही। आपल्याला जसं पूर्वी पण सांगण्यात आलेलं आहे, ही जी स्वयंचलित दरवाजाची लोकल आहे, या लोकलच्या माध्यमातून आपण आत्ता RDSOचे ट्रायल केल्यानंतर, प्रवाशांसाठीचे ट्रायल केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये उतरवणार आहोत। याच्यामध्ये ज्यावेळेस ही लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल त्यावेळेस निश्चित रूपामध्ये यामध्ये मराठीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे एन्श्योर केल्या जाणार आहेत। हा रेक सध्या ICFद्वारे तयार करून आपल्याकडे पोचलेला आहे आणि या रेकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ज्यावेळेस हा रेक सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस केला जाईल त्यावेळेस नसणार आहे। दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की डब्यावरती बाहेर सर्व जागी मराठीत सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे। इवन जो लगेज कंपार्टमेंट आहे त्याच्यावरती देखील मराठीत लिहिण्यात आलेलं आहे, परंतु मराठी एक आपल्याला जसं अचूक मराठी अशी लिहिण्याची अपेक्षा आहे, ती मराठी अचूक लिहिण्यात आलेली नाही, त्यामध्ये काही चुका आहेत। निश्चित रूपामध्ये हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेला दाखल होईल त्यामध्ये याच्यापैकी कुठलीही चूक याच्यामध्ये असणार नाही। ह्या सर्व करेक्शन्स केल्यानंतरच हा रेक प्रवाशांच्या सेवांसाठी दाखल केला जाईल। जसं मी आपल्याला काल पण सांगितलं, आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये RDSOचे जे COCR ट्रायल्स आहेत ते केले जातील। RDSOच्या COCR ट्रायलनंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते वेगवेगळ्या स्पीडवरती आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये केले जातात। ते पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्यासाठी सोयीस्कर या डब्यांमधले ऑक्सिजनची मॉनिटरिंग असू द्यात किंवा प्रवाशांना दुसऱ्या काही अडचणी याच्यात येतात का याची मॉनिटरिंग केल्यानंतर, याची सर्वे केल्यानंतर याच्यामध्ये जर काही बदल आवश्यक असले तर ते बदल पूर्ण करण्यात येतील आणि ते बदल झाल्यानंतर ही लोकल ट्रेन ही प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल। तर आता मुंबईकरांना या स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकलची प्रतीक्षा लागलेली आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।